यवतमाळ जिल्ह्याच्या कारेगाव या परिसरामध्ये वडगाव जंगल पोलीस स्टेशन हद्दीच्या परिसरामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी निघालेल्या टोळीला पोलिसांनी या ठिकाणी गजाआड केलेला आहे। अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणजे या संपूर्ण टोळीला पोलिसांनी ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांच्याकडून अशा प्रकारचं साहित्य जे आहे ते जादूटोणा करणारं जे साहित्य आहे ते जप्त जे आहे ते पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात आले। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं काळी बाहुली, त्यासोबतच ताबीज विविध प्रकारचे, लिंबू, सुपारी, त्यासोबतच महिलांचे काही केस सुद्धा या टोळीजवळ जे आहे ते आढळून आलेले आहेत। पूजेचं संपूर्ण साहित्य जे आहे ते या ठिकाणी या संपूर्ण टोळीकडे जे आहे ते आढळून आले आहे। साधारणतः 6 जणांची ही टोळी होती। त्यामध्ये आर्णीतील एका व्यक्तीचा समावेश आहे, तर मानोरा येथील 5 लोक आहेत। हे संपूर्ण लोक कारेगाव वडगाव पोलीस स्टेशन हद्दीमधल्या कारेगाव परिसरामधील सुपीनाथ मंदिर महाराजाच्या रोडवर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास आपल्या वाहनानं जात असताना रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान ठाणेदार विकास दंडे यांना ही संपूर्ण बाब लक्षात आली। त्यांनी ताबडतोब या टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई जी आहे ती केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाणेदार विकास दांडे आहेत। सर, गुप्तधन शोधणारी ही टोळी होती का आणि कशा पद्धतीने त्यांच्याकडनं अघोरी पूजेचं साहित्य जे जप्त करण्यात आलेलं आहे? रेग्युलर प्रमाणे आमची गस्त असते। त्या गस्तीमध्ये आम्ही फिरत असताना 1:30 वाजण्याच्या सुमारास वरुड रोडवर कारेगाव शिवारामध्ये आम्हाला एक संशयित 4 व्हीलर दिसून आली। त्या 4 व्हीलरमध्ये बघितलं तर एकूण 6 इसम बसून होते। आम्ही त्यांना विचारलं असता ते सगळे वाशिम जिल्ह्यातले 5 आणि आर्णी तालुक्यातला 1 होता। संशय वाढल्यामुळे आम्ही गाडीची झडती घेतली असता त्यांच्यामध्ये कुदळ दिसलं आणि कुदळ दिसल्यानंतर आम्ही थोडीशी सखोल चौकशी केली तर जादूचं जे जादूटोणा वगैरे आहे हे सामान आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळून आलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे थोडीशी विस्तृतपणे चौकशी केली असता हे निष्पन्न झालं की ते सगळे गुप्तधन काढण्यासाठी फिरत होते आणि त्या दरम्यान ते आम्हाला त्या जादूटोण्याच्या साहित्यासह मिळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला। सध्या तपास सुरू आहे। सर, या जे साहित्य जादूटोण्याचं या ठिकाणी सापडले आहे त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही गोष्टी सुद्धा सापडलेल्या आहेत। हो, त्याच्यामध्ये महिलांचे केस आहेत, बऱ्याच महिलांचे आणि पुरुषांचे फोटो आहेत, त्याचबरोबर त्यांच्या कपड्याचे तुकडे सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत। लिंबू, खिळे असं मोठ्या प्रमाणात जादूचं साहित्य या ठिकाणी आहे। निश्चित अशा पद्धतीनं जादूच्या माध्यमातून गुप्तधन काढणारी ही टोळी जी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी गजाआड केलेली आहे आणि त्यांच्याकडे महिलांचे फोटो, केस, खिळे, विविध साहित्य जे आहे ते या संपूर्ण जादूटोणा करण्याच्या ज्यातलं जे आहे ते सापडलेलं आहे आणि या टोळीला सध्या पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी वडगाव जंगल पोलीस स्टेशन जे आहे ते करत आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।